ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा। महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते माननीय श्री राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागामध्ये वाढदिवसानिमित्त 10वी व 12वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून सदरच्या विद्यार्थ्यांना वही, पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। सकाळी 11 वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे केक कापून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व 10वी 12वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। तसेच दुपारी 1 वाजता लिंबू चौक येथे वर्धा आश्रम मधील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले। तसेच सायंकाळी 4 वाजता ग्रामीण येथील सर्व पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सायंकाळी 6 वाजता शहापूर येथे महिला आघाडीच्या वतीने केक कापून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शहापूर मधील 10वी 12वी मधील सर्व उद्योजकातील कामगारांच्या मुलांनी चांगले गुण मिळवून पास झाल्याबद्दल सदरच्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार करून वही, पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन मनसेचे सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे, तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख, उपाध्यक्ष शहाजान चांद कोटी, शहर सचिव अल्ताफ नायकवडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका अध्यक्ष पूजा पवार, शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते केक कापून पुष्पगुच्छ देऊन व विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। शहापूर येथे महिला आघाडीच्या गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे यांच्या हस्ते केक कापून पुष्पगुच्छ देऊन 10वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच चंदूर शहापूर येथे चंदूरप हे गाव आहे, अध्यक्ष बाबू पुजारी व दस्तगीर मुजावर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला। तसेच तारदाळ येथे बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांना पुष्पगुच्छ देऊन महिला आघाडीच्या तारदाळ गाव अध्यक्ष हेमा कांबळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच कोरोची येथे कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा केक कापून व पुष्पगुच्छ देऊन गाव अध्यक्ष पांडुरंग माने व कामगार व महाराष्ट्र कामगार सेनेचे सेक्रेटरी रामचंद्र निकम यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष केपण्णा हलगेकर यांनी जुना चंदूर रोड दुर्गा माता मंदिर गुरु कनक नगर येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष अनिल अस्वले, राजेश मोरे, सुभाष इंगळे, राजू, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष डांगे, राजलक्ष्मी गुरव, जयसिंगपूरच्या शहर अध्यक्ष रेश्मा, जयसिंगपूरचे कामगार नेते चंद्रकांत शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच फोनवरून व समक्ष भेटून सर्वच राजकीय पक्षाचे नेते, राजकीय अधिकारी, पत्रकार, कामगार, उद्योजक, कामगार नेते, सर्वच पुरुष व महिला कामगार यांनी शुभेच्छा दिल्या। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।